पाटलांच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागण्या मान्य करणारा जी.आर. जरांगे पाटलांना दिला आणि राज्यभरात गुलाल उधळला गेला। पाहूयात त्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट। राज्यभरात मराठा समाज बांधवांनी गुलाल उधळून लाल रंगात राज्याला माखून टाकलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मनोज जरांगे पाटलांकडे अध्यादेश देऊन ज्यूस प्यायला दिला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच जरांगे पाटलांच्या अंगावर गुलाल उधळला। ही खूण होती एका मोठ्या विजयाची आणि मुख्यमंत्र्यांच्या यशस्वी शिष्टाईची। आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच केलं होतं। 26 जानेवारीला जरांगे मुंबईच्या वेशीवर येऊन थांबले होते। मात्र प्रजासत्ताक दिनाचा मान राखत त्यांनी 27 जानेवारीला मुंबईकडे प्रयाण करण्याची घोषणा केली। सरकारनं रात्रीतून सर्व यंत्रणा कामाला लावली आणि जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करणारा जी.आर. काढला। साहेब, तुम्हाला एकच विनंती आहे, हा जो अध्यादेश झालाय, हे जे राजपत्र निघालंय, ज्यांची कुणबी नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना त्याच कुणबी नोंदीच्या आधारावर कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। या जी.आर.च्या बाबत हा जो गुलाल उधळलाय, फक्त या गुलालाचा शिंदे साहेब अपमान होऊ देऊ नका, एवढीच विनंती आम्हाला। हा जी.आर. कायमस्वरूपी राहिला पाहिजे। सरकारनं काढलेला अध्यादेश कायद्याच्या कसोटीवर टिकवण्याची जबाबदारी सरकारची असल्याचं सांगायला मनोज जरांगे पाटील विसरले नाहीत। पुढेही जर कधी अडचणी आल्या तर मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही आरक्षणातल्या अडचणी आल्या तरी सोडवायला मी सगळ्यात पुढे राहील। जर या अध्यादेशाला काही धोका झाला तर सगळ्यात अगोदर मुंबईला मी आझाद मैदानाला उपोषणाला आलोच म्हणून समजा। मनोज जरांगे पाटील यांच्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या ते आता पाहूयात। नोंदी सापडलेल्यांना आणि कुटुंबियांनाही प्रमाणपत्र देणार। सरकारकडून सगळे सोयरेबाबत अध्यादेश काढण्यात आला। मराठा बांधवांवरील राजकीय गुन्हे मागे घेतले जाणार आहेत। वंशावळी तपासण्यासाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे। मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडले त्यावर शिंदे समिती गॅझेट काढणार आहे। तसंच विधानसभेत मराठा आरक्षणाबाबत कायदा आणला जाणार आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभर पेटला होता। मराठा समाजाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती। शिवरायांसमोर घेतलेली शपथ एकनाथ शिंदेंनी पूर्ण केली। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्ण करण्याचं काम हा एकनाथ शिंदे करतोय। दिलेला शब्द पाळणं हीच माझी कार्यपद्धती आहे। राज्यभरातील मराठा बांधवांनी शनिवारी दिवाळी साजरी केली। आरक्षणाच्या अभावी मराठा समाजातील होतकरू तरुणांना संधी मिळत नव्हत्या। महागडी फी भरता येत नसल्यानं उच्च शिक्षण घेता येत नव्हतं। पण आता सरकारच्या जी.आर.मुळे मराठा समाजात चैतन्य निर्माण झालंय। परिणामी उधळला गेलेला हा गुलाल मराठा समाजाच्या अपेक्षांचं आणि स्वप्नांचं प्रतीक आहे असं म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील मराठा आरक्षणावरती भाष्य केलं। जे म्हणतात की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजावून सांगावं आरक्षणाला कसा धक्का लागला नाही, असं पंकजा